Hello students. Students, do you know we do lot of actions in our everyday life. मुलांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे ॲक्शन्स करत असतो. ॲक्शन्स म्हणजेच काय? कृती. तर कॅन यू नेम फ्यू ऑफ देम? तर यापैकी काहींची तुम्ही मला नावे सांगाल का? बरोबर. वी वॉक, वी रन, वी स्लीप, वी ईट, वी डान्स अँड लॉट ऑफ थिंग्स वी डू. तर बघा, आपण गातो, आपण बोलतो, आपण जेवतो, आपण झोपतो आणि अशा बऱ्याचशाच कृती आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असतो. जस्ट लाईक अस, ॲनिमल्स अँड बर्ड्स ऑल्सो डू लॉट ऑफ ॲक्शन्स. आपल्याप्रमाणेच ॲनिमल्स म्हणजे कोण? प्राणी. आणि बर्ड्स म्हणजे कोण? पक्षी. हे सुद्धा खूप सारे ॲक्शन्स करत असतात. डू यू नो हाऊ बर्ड्स मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस? तुम्हाला माहिती आहे का पक्षी एका जागेवरून दुसऱ्या जागी कसे जातात ते? येस, दे यूज देअर विंग्स टू फ्लाय टू वन प्लेस टू अनदर प्लेस. ते आपल्या पंखांचा वापर करून एका जागेवरून दुसऱ्या जागी उडून जातात. कॅन यू टेल मी हाऊ डॉग, हॉर्स अँड रॅबिट मूव? आता तुम्ही मला सांगाल का डॉग, हॉर्स आणि रॅबिट कशी कृती करतात ते, किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागी कसे जातात ते? येस, दे वॉक, दे रन अँड दे हॉप. ते काय करतात? ते चालतात, ते पळतात आणि दोन पायावरून उड्या मारून जात असतात. नाऊ कॅन यू टेल मी हाऊ फ्रॉग अँड डक मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस? विच ॲक्शन्स दे डू? फ्रॉग आणि डक हे कोणती कृती करतात तुम्हाला माहिती आहे का? ते एका जागेवरून दुसऱ्या जागी कसे जातात ते माहिती आहे का? येस, they jump and they swim. Now students, we all come to know that we do lot of different actions in our everyday life. Now let us see which actions birds and animals do in their life. So students, today we are going to learn an action song that is birds can fly. The name of poem is Birds Can Fly. Students, open your English textbook, page number 16, unit 2. The name of poem is Birds Can Fly. Students, on this page number 16, there is a picture of boy with lot of birds and animals. Firstly, the boy is with one bird. And as per bird color, the boy dress color is also yellow, and the boy is doing the same action as bird doing. बघा, इथे एक मुलगा आहे, तो वेगवेगळ्या प्राण्यांसोबत आणि पक्ष्यांसोबत आहे. पहिल्यांदा आहे तो एका पक्ष्यासोबत आहे आणि दोघांचाही कलर कसा आहे बघा. मुलग्याच्या ड्रेसचा कलर आहे येलो आणि पक्ष्याचा रंग कसा आहे? येलो. And the boy is doing same action as bird doing. तो मुलगा त्या पक्षाप्रमाणे ॲक्शन करतोय. नेक्स्ट बघा, नेक्स्ट वन, द बॉय इज विथ फ्रॉग. द बॉय इज विथ फ्रॉग अँड द बॉयज शर्ट कलर इज ऑल्सो ग्रीन अँड द फ्रॉग्स कलर इज ऑल्सो ग्रीन. बघा, पुढच्या चित्रामध्ये तो मुलगा फ्रॉगसोबत आहे. तो मुलगा फ्रॉगसोबत आहे आणि त्या मुलग्याच्या शर्टचा रंग बघा सुद्धा हिरवा आहे आणि त्या फ्रॉगचा रंगसुद्धा कसा आहे? हिरवा आहे. आणि तो त्या बेडूकप्रमाणे, त्या फ्रॉगप्रमाणे ॲक्शन करतो आहे. ही इज डुईंग द ॲक्शन सेम ॲज फ्रॉग डुईंग. नेक्स्ट वन, द बॉय इज विथ डक. द बॉय इज विथ डक अँड ही इज डुईंग द सेम ॲक्शन ॲज डक डुईंग. बघा, पुढच्या चित्रामध्ये तो मुलगा बदकासोबत आहे. डक म्हणजे काय? बदक. आणि तो बदकाप्रमाणे ॲक्शन करतोय. अँड द नेक्स्ट पिक्चर, द बॉय इज विथ डॉग. द बॉय इज विथ डॉग. बघा, पुढच्या चित्रामध्ये तो बॉय डॉगसोबत आहे. डॉग म्हणजे काय? कुत्रा. And he is doing the same action as dog doing.
He is doing the same action as dog doing. And the dress color and the dog's color is same. बघा, आणि त्या मुलग्याच्या शर्टचा कलर आणि त्या कुत्र्याचा कलर एकसारखाच आहे. नेक्स्ट वन, द बॉय इज विथ हॉर्स. द बॉय इज विथ हॉर्स. देर इज हॉर्स and he is doing the same action as horse doing. He is doing the same action as horse doing. And lastly, the boy is with bunny. The boy is with bunny. Bunny म्हणजे काय? ससा. And he is doing action as per bunny doing. आणि तो बघा त्या सशाप्रमाणे ॲक्शन करतोय. Now students, firstly I will read the poem. You just listen carefully. बघा मुलांनो, मी सुरुवातीला कवितेचे वाचन करून दाखवणार आहे. आपण सर्वांनी काय करायचं आहे ते शांतपणे ऐकायचं आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये बोट ठेवून लक्ष देऊन ऐकायचं आहे. बघा हा. The name of the poem is Birds Can Fly. Birds can fly. Listen, sing and act. Listen, sing and act. Birds can fly. Birds can fly. Up in the sky. Up in the sky. And I can fly too. And I can fly too. बघा इथं काय सांगितलेलं आहे बघा पहिल्या ओळीमध्ये. तो मुलगा काय म्हणतोय? पक्षी उडू शकतात. पक्षी उडू शकतात. बर्ड्स म्हणजे काय? पक्षी. फ्लाय म्हणजे काय? उडणे. तर पक्षी उडू शकतात. बर्ड्स कॅन फ्लाय. बर्ड्स कॅन फ्लाय अप इन द स्काय. आकाशामध्ये वर खूप पक्षी उडू शकतात. आणि आय कॅन फ्लाय टू. मी सुद्धा काय? उडू शकतो. मी सुद्धा काय? उडू शकतो. देन द नेक्स्ट सी. फ्रॉग्स कॅन जम्प. फ्रॉग्स कॅन जम्प व्हेरी व्हेरी हाय. व्हेरी व्हेरी हाय. अँड आय कॅन जम्प टू. अँड आय कॅन जम्प टू. बघा तो मुलगा काय म्हणतोय? फ्रॉग म्हणजे काय? बेडूक. जंप म्हणजे काय? उड्या मारणे. बघा बेडूक कसा उंच उंच उड्या मारू शकतो तसं आय कॅन जम्प टू. मी सुद्धा काय? उड्या मारू शकतो. नेक्स्ट वन बघा. डक्स कॅन स्विम. डक्स कॅन स्विम डीप इन द वॉटर. डीप इन द वॉटर. अँड I can swim too. And I can swim too. डक्स म्हणजे कोण? बदके. डक्स म्हणजे कोण? बदके. तर बघा बदके पाण्यामध्ये पोहू शकतात. बदके पाण्यामध्ये पोहू शकतात. खूप खोलवर पोहू शकतात. डीप इन द वॉटर. डीप म्हणजे काय? खोलवर. तर मी सुद्धा पोहू शकतो. आय कॅन स्विम टू. आय कॅन स्विम टू. नेक्स्ट बघा. डॉग्स कॅन वॉक. डॉग्स कॅन वॉक ऑन द ग्राउंड. ऑन द ग्राउंड. अँड आय कॅन वॉक टू. अँड आय कॅन वॉक टू. बघा डॉग्स म्हणजे कोण? कुत्रे. एक डॉग असतं. एक असतं तर आपण काय म्हणलं असतं? डॉग. तर डॉग्स आहेत. कुत्रे बघा जमिनीवर मैदानावर चालतात. त्याप्रमाणेच मी सुद्धा काय करू शकतो? चालू शकतो. ग्राउंड म्हणजे काय? मैदान. जमीन. मैदान. त्यानंतर पुढे बघा. हॉर्सेस कॅन रन. हॉर्सेस कॅन रन इन द फॉरेस्ट. In the forest. And I can run too.
बघा, हॉर्स म्हणजे कोण? घोडा. इथं हॉर्सेस आलेले आहेत म्हणजे कोण? घोडे. रन म्हणजे काय? धावणे किंवा पळणे. हॉर्सेस काय करू शकतात? धावू शकतात, पळू शकतात. तर मी सुद्धा काय करू शकतो? पळू शकतो. आणि हॉर्सेस कुठे धावतात? फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे काय? जंगल. फॉरेस्ट म्हणजे काय? जंगल. आणि या घोड्यांप्रमाणे मी सुद्धा काय करू शकतो? धावू शकतो. त्यानंतर बघा, बनीज कॅन हॉप. बनीज कॅन हॉप ऑन द ग्रास. ऑन द ग्रास अँड आय कॅन हॉप टू. अँड आय कॅन हॉप टू. बघा, बनीज म्हणजे कोण? ससे. आणि एक असेल तर बनी. बघा, ससे काय करू शकतात? हॉप करू शकतात. हॉप म्हणजे काय? तर दोन्ही पायावर उचलून अशा उड्या मारणे. दोन्ही पायावर उड्या मारणे. तर या बनीप्रमाणे मी सुद्धा काय करू शकतो? हॉप करू शकतो, उड्या मारू शकतो. आणि बनीज कुठे हॉपिंग करतात? तर ग्रासवरती. ग्रास म्हणजे काय? गवत. ग्रास म्हणजे काय? गवत. नाउ स्टुडंट्स, लेट अस सिंग दिस पोयम विथ ॲक्शन्स. ओके, ऑब्झर्व मी अँड फॉलो विथ मी. Birds can fly, birds can fly, up in the sky, up in the sky, and I can fly too, and I can fly too. Frogs can jump very, very high, very, very high, and I can jump too, and I can jump too. Ducks can swim deep in the water, and I can swim too, and I can swim too. Dogs can walk on the ground, and I can walk too, and I can walk too. Horses can run in the forest, and I can run too, and I can run too. Bunnies can hop on the grass, and I can hop too, and I can hop too. Now students, let's learn some new words. Fly, F-L-Y, fly म्हणजे काय? उडणे. Birds fly up in the sky. Fly. Next one is jump, J-U-M-P, jump म्हणजे काय? उडी मारणे. Frogs jump very high. Jump, उडी मारणे. नेक्स्ट वन इज स्विम, S-W-I-M, स्विम म्हणजे काय? पोहणे. डक स्विम डीप इन द वॉटर. स्विम, पोहणे. नेक्स्ट वन इज R-U-N, रन म्हणजे काय? पळणे किंवा धावणे. रन R-U-N, रन म्हणजे काय? पळणे किंवा धावणे. हॉर्सेस रन इन द फॉरेस्ट. रन. नेक्स्ट वन इज वॉक, W-A-L-K, वॉक म्हणजे काय? चालणे. डॉग्स वॉक ऑन द ग्राउंड. वॉक, चालणे. नेक्स्ट वन बघा, हॉप, H-O-P, हॉप म्हणजे काय? तर दोन्ही पायावर उडी मारणे. आता बनीज असतात बघा. बनीज म्हणजे काय? लहान मुलं असतात ती सस्याला काय म्हणतात? बनी. आणि त्याचं अनेक वचन काय झालं? बनीज. आपण रॅबिटच म्हणतो त्याला. तर बनी काय करतात बघा? हॉपिंग करतात. पाठीमागचे दोन पाय असतात त्याच्यावरती उड्या घेत असतात. मग त्यालाच काय म्हणायचं? हॉप, H-O-P, हॉप. बनीज हॉप,
Bunnies hop. Next one is deep. D-E-E-P. Deep म्हणजे काय? खोल. The water is so deep. The water is so deep. पाणी काय आहे? खूप खोलवर आहे. Deep, खोल. नेक्स्ट वन बघा. up. U-P, up. वर. up म्हणजे काय? वर. Birds fly up in the sky. पक्षी कुठे उडतात? आकाशावरती उडतात. वर आकाशामध्ये उडतात. up, वर. नेक्स्ट वन बघा. F-O-R-E-S-T. फॉरेस्ट. फॉरेस्ट जंगल. फॉरेस्ट म्हणजे काय? जंगल. देर आर लॉट ऑफ ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. जंगलामध्ये खूप सारे काय आहेत? प्राणी आहेत. नाव स्टुडंट्स, देर आर सम वर्ड्स. दीज आर वन अँड मेनी वर्ड्स विच केम इन दिस पोयम. तर बघा या कवितेमध्ये काही एक आणि अनेक असे शब्द आलेले आहेत. त्यालाच आपण सिंग्युलर आणि प्लुरलसुद्धा म्हणतो. म्हणजेच काय? एकवचन आणि अनेक वचन. मागच्या वेळी इयत्ता पहिलीमध्ये आपण ही शिकलेले आहे शब्द. पण अजून त्याच्या पुढे जाऊन काही नवीन शब्द आपल्याला ह्या कवितेमध्ये आलेले आहेत. तर बघा. वन मेनी. वन मेनी. एक अनेक. एक अनेक. जेव्हा एखादी गोष्ट एकटीच असते तेव्हा तिला वन म्हटलं जातं. आणि जेव्हा एखादी गोष्ट एकपेक्षा जास्त असते तेव्हा त्या ठिकाणी मेनी म्हटलं जातं. मग 2 असू दे, 3 असू दे, एकपेक्षा जास्त. तर बघा कवितेमध्ये कोणता शब्द आलेला आहे? तर मेनी शब्द आलेले आहेत. द मेनी वर्ड्स आर केम इन दिस पोयम. दीज आर बर्ड्स, फ्रॉग्स, डॉग्स, हॉर्सेस आणि बनीज. पण आपल्याला आता त्याचा वन फॉर्म शोधायचा आहे. म्हणजे सिंग्युलर फॉर्म बघायचं आहे. तर बघा. बर्ड, बर्ड्स. बर्ड, बर्ड्स. प्रत्यय कोणता लागला? यस. बर्ड, बर्ड्स. वन बर्ड, मेनी बर्ड्स. वन बर्ड, मेनी बर्ड्स. देन फ्रॉग, फ्रॉग्स. फ्रॉग, फ्रॉग्स. प्रत्यय कोणता लागला? यस. देन नेक्स्ट वन इज डक, डक्स. डक, डक्स. पुन्हा प्रत्यय कोणता लागला? यस. वन डक, मेनी डक्स. वन डक, मेनी डक्स. वन डॉग, मेनी डॉग्स. वन डॉग, मेनी डॉग्स. देन द वर्ड horse. One horse, many horses. One horse, many horses. Then the last word is bunny. मी मगाशी सांगितलं तुम्हाला bunny. bunny म्हणजे काय? तर ससा. लहान मुलं आवडीनं म्हणा किंवा प्रेमानं सस्याला काय म्हणत असतात? bunny. रॅबिटसुद्धा हा शब्द आहे. तर bunny. इथं बनीचं काय होतं आहे बघा. वन bunny, many bunnies. वन bunny, मेनी बनीज. या ठिकाणी वाय आहे याचा लोप होतो आणि वायच्या ऐवजी कोणता प्रत्यय लागतो? IES. BUNNIES. वन बनी, मेनी बनीज. Students, what we learn from this poem? That birds fly. Birds fly. Frogs jump. Frogs jump. Horses run. Horses run. Dog walk. Dog walk. Bunnies hop. Bunnies hop. Ducks swim. Ducks swim. And we also learned that one many words and new words. So your homework is recite this action song and read and write one many words. Thank you.